गुरुजन आणि मित्रमंडळी, कुठेतरी जर असं बोलताना अडकळेन मी तर क्षमा करा. मी सुधीर पाटील, गाव माझं माहेवाडी. दौलतमध्ये आमची सुरुवात झाली, म्हणजे कामाची. मला वाटतं तुमच्या गावचे सुद्धा काही मेंबर होते असणार, बिनपगारी फुल अधिकारी. तर त्या कोट्याचा मी एक होतो. तर माझी या म्हणजे बाल मित्रांना म्हणजे एकच विनंती, कुठंतरी राजकारणाच्या नादी लागून बाबा राजकारणात जातोय म्हणून तुम्ही तेवढं झेंडे घेऊन नाचू नका. कारण हे आम्ही अनुभव सांगतोय तुम्हाला. तुम्ही कुठंतरी स्वतःची दुनिया स्वतः निर्माण करा आणि कुठंतरी आदर्श घ्यायचा असेल तर गुरुजनांच्या कडून आदर्श घ्या. माझी गुरुंना एकच विनंती आहे, तर आपल्या ह्या शिष्यामध्ये, आपल्या ह्या बाल बुद्धीमध्ये त्याची क्षमता कशात आहे, ती खेळात आहे, ती कुठल्या एका विषयात आहे, हे फक्त तुम्हीच ओळखू शकताय. मला वाटतं ह्या चेन्नईचे जी गुकेश म्हणून एक मुलगा होतं, तर 4थीमध्ये त्यांच्या पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांना सांगितलं तुम्ही शिक्षणाचा पाठ सोडा आणि त्याला फक्त चेसमध्ये घडवा, आणि आज तो वर्ल्ड चॅम्पियन झालाय. तर तसंच त्या गुरुजनांनी आपल्या ह्या बाल्यावस्थेत ह्या बुद्धीला तुम्ही किती प्रोत्साहन देताय. मला वाटतं बऱ्याच ठिकाणी मॅडम तुम्ही म्हणजे ऐकत असाल की डॉक्टर बाबा ह्याच्यामध्ये मुलांचं सिलेक्शन झालं, तर आपण कुठं कमी पडतोय. आणि शिक्षकांनी सुद्धा आपल्या शिष्यांनी आपल्या गुरूंचं नाव स्वाभिमानानं घ्यावं, असे शिष्य घडवावेत, अशी माझी विनंती आहे. नाहीतर संघ आणि समिती याच्यामध्ये घुसला नाही, म्हणजे सॉरी, आम्ही जे बघतोय नाही, आम्ही सरांना मी एक 2-4 वर्षापूर्वी म्हटलेलं, सर काही म्हणजे कसं घडायला पाहिजे आणि काय व्हायला पाहिजे त्याचं परिपूर्ण अभ्यासाव्यतिरिक्त मार्गदर्शन. कारण मी आता आमच्या काही सहकारी आहेत, मॅडम सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा म्हणजे अक्षरशः रविवारी घेतात, सर सुद्धा रविवारचं घेतात. म्हणजे असं नाही, त्यांचा म्हणजे पाल्यांचा जो बुद्ध्यांक आहे फक्त हे तुम्हीच फक्त ओळखू शकताय. तो कुठं अभ्यासक्रममध्ये जातोय की कुठं जातोय. शिष्यवृत्ती आता एवढ्या आहेत, तर तुम्ही जेवढा वेळ दिला तरच त्याच्यातून होतंय आणि विद्यार्थी घडतात. माझी सर्वांना एकच विनंती आहे की आम्ही सुद्धा ह्या अवस्थेतून गेलोय, आणि तुम्ही जी स्वप्न आहेत ही स्वप्न तुम्ही मोठी बघा. आणि स्वप्न बघत असताना हा मोबाईल घरात बाबाबरोबर भांडून हा थोडा जवळ घेऊ नका. परवाच तुम्ही ऐकलं असेल, ज्या म्हणजे शेतकरीच बाप होता, त्यानं 7 लाख रुपये त्यानं बिचारानं म्हशी घ्यायसाठी ठेवला होता, आणि त्यानं टिक 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 करत 7 लाख रुपये घालवला. बिचाराचे म्हणजे गेले. तर तुम्ही फक्त काही शिकायचं असेल तर त्यातून चांगलंच फक्त घ्या. गेम खेळतो म्हणून त्या गेममध्ये तुम्ही त्याच्यापासून अलिप्त राहा. शाळेमध्ये सर सांगतातच की तुम्ही असं करा तसं करा, पण त्याचं अनुकरण जर तुम्ही केला तर आज त्याच्यामध्ये काही आमचे बिझनेसमॅन आहेत, तसंच तुम्ही सुद्धा घडू शकाल. आणि कुणाचा तरी आदर्श घ्या. ज्यावेळेस तुमची 10वी होईल, काय होईल, डिस्कशन करा, सरांचं तुम्ही मार्गदर्शन घ्या, तरच तुम्हाला कुठेतरी मार्ग दिसेल. त्यानं केला म्हणून मी केलो नाही. तुम्ही तुमची क्षमता किती आहे हे तुम्ही बघा. आता आज तुमच्या अंगावर हे आम्ही ड्रेस बघतोय. आता मी आफ्रिकेमध्ये गेली 10 वर्ष बघतोय. बिचाऱ्यांना सकाळचं जर खाल्लं तर संध्याकाळी त्यांना खायला नाही आहे, अशी परिस्थिती आहे. आणि त्यांनी खातात काय, आपण मका जो आहे हा मका आम्ही ढोरांना घालतोय, तर तिथं मक्याची जी भरड म्हणतोय त्या भरडीपासून ते सकाळ आणि संध्याकाळ उकडून खातात ते. आणि फक्त ही हिरवी भाजी, दुसरं काही त्याच्यात हळद नाही, तेल नाही, काही नाही. त्यांनी ते करू शकत नाही फक्त ह्या मक्याच्या भरडीवर. आणि त्यातूनच त्यांनी जागतिक चॅम्पियन हे जे रनर्स तुम्ही बघताय, इथिओपिया, केनिया, युगांडा, हेच तुम्ही बघत असाल. तर मी असं म्हणत नाही की तुम्ही तेच चालू करा खायला, पण बाहेरचं जेवढं ते कलरवालं तुम्ही जे बघताय त्याच्यापासून तुम्ही आत्तापासून, बाहेरचं नाही, घरात जे काय असेल, डाळ भात असेल, त्यातून तुम्ही म्हणजे आपण फार नशिबवान आहोत की आपल्याला 2 वेळचं अन्न प्रॉपर मिळतंय, अंगावर घालायला आपल्याला कपडे मिळतात. तिथं दुसऱ्या देशातून कपडे पाठवल्याशिवाय त्यांनी घालू शकत नाही. आणि हे जे आपण आता हे सगळं बघतोय की म्हणजे पहिलीपासून ग्रॅज्युएटपर्यंत आपण फक्त 0 म्हणजे 1 रुपये सुद्धा आपल्याला कुठं द्यावा लागत नाही. पण इथं बघितलं तर 5वी पासून म्हणजे पहिलीपासून 7-7, 8-8 मुलं त्यांची, तर त्यांना प्रत्येकाला फी भरल्याशिवाय त्यांना नाही. आणि म्हणून त्यांनी फक्त 10वी पर्यंत शिकतात. 10वी नंतर शिक्षण त्यांना त्यांच्या फीमुळं
देऊ शकत नाही, तेवढी तिथं गरिबी आहे. त्यामुळे तुम्ही फार नसेवान आहात, फार मोठे व्हा, स्वप्न मोठी बघा. आणि सरांना माझी तीच विनंती आहे की शिष्य तुम्ही असे घडवा की स्वाभिमानाने त्या मुलांनी आणि ह्या शाळेचं नाव घेतलं पाहिजे, असे शिष्य घडवा. भरपूर बोलायचं होतं. आणि पालकांनी सुद्धा कसं, आता हे बघा, आता आम्ही सुद्धा पालकच आहोत, मला सुद्धा 2 मुली आहेत. पण ह्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये आता तुम्ही जर बघायला गेलं, मला वाटतं शाळेत मोजून फक्त हाताच्या बोटावरती आता मुलं राहिलेत. इथून पाठीमागे एका एका घरात 7-7, 8-8 मुलं होती, आता त्या घरात एकच मुलगा आहे. ह्या काळानुसार जो म्हणजे बदल झाला आहे. परत ह्या स्पर्धेमध्ये पालकांना माझी एकच विनंती आहे की आपल्या मुलांना चालना देण्यासाठी, आता आम्ही सुद्धा गरीबच होतो, काही ठिकाणी शुगर टेक्नॉलॉजी सुद्धा असे म्हणजे कोर्स होते, फक्त त्याची फी जास्त होती म्हणून आम्ही ते घेतले नाही. तर असं करू नका. मुलाला त्याचा बुद्ध्यांक बघून तुम्ही कुठल्या क्षेत्रात तो जाऊ इच्छितो, मला असं नाही म्हणायचं डॉक्टर होतो म्हणजे डॉक्टरच होणार, त्या डॉक्टरचे काही गुण आहेत का हे त्याच्यामध्ये आपण, म्हणजे शिक्षणापेक्षा तुमचा म्हणजे मुलगा जो आहे हा घरात जास्त असतोय आणि तुम्हाला माहिती असते आपलं मुलगा कशात म्हणजे प्रावीण्य करू शकते. त्यामुळे पालकांना माझी एकच विनंती, मुलांना घडवताना इथून पाठीमागे शिक्षक मारायचे, मुलं घडायची, आता तो सगळा प्रकार गेलाय. त्यामुळं दुसऱ्याचं बघून म्हणून असं नाही, पण आपल्या मुलगा काय करतोय आणि त्या कुठं म्हणजे घडू शकेल असं बघूनच तुम्ही त्यांना म्हणजे प्रोत्साहन द्या, हीच माझी विनंती.